पंढरपूरच्या दिशेने आज प्रस्थान झाली आहे। हजारोंच्या संख्येने एकत्र झालेल्या वैष्णवांचा मेळा आणि पावसाच्या हलक्या सरींमध्ये माऊलींच्या आळंदीत घडला चमत्कार, विठुरायाने दिले दर्शन। आळंदीत वारीपूर्वी घडला अद्भुत सोहळा, पहा नेमकं काय झालं। आळंदीहून पंढरपूरला निघालेली मनाची वारी जिथे प्रस्थान होणार होतं, पण वारी निघण्याच्या आधीच आळंदीत झाला मोठा चमत्कार। वारी निघण्याच्या अगोदर अद्भुत चमत्कार आळंदीत ते घडलाय। हा चमत्कार 20 लाख वारेकऱ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलाय, जो गेल्या 300 वर्षात कधीच घडला नव्हता। असा अद्भुत चमत्कार घडल्यामुळे आता लाखो लोक आळंदीच्या दिशेने निघू लागले आहेत। काल जगद्गुरू तुकोबारायांच्या वारीचा प्रस्थान झाले होते। आज आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीचा त्या ठिकाणी प्रस्थान होणार होतं, पण त्याच्या आधीच इतिहासात कधीच घडला नव्हता असा अद्भुत चमत्कार या वारीमध्ये घडलाय। या चमत्काराचा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होते। अक्षरशः करोडो लोकांनी उघड्या डोळ्यांनी हा चमत्कार पाहिलाय आणि जे पाहण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री यांनी देखील आश्चर्य व्यक्त केलंय। ही बातमी आता केवळ स्थानिक राहिलेली नाही, तर करोडो भाविकांनी आता आळंदीच्या दिशेने धाव घेऊ लागलेले आहे। निसर्गाने एवढा मोठा रोग केला तरी पण विठुरायाने धावून आले। खुद्द राज्याचे मुख्यमंत्री हे देखील निघालेले आहेत। या चमत्काराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय। कदाचित हा चमत्कार तुमच्या कानापर्यंत पोहोचला असेल, पण हा चमत्कार नेमका कसा झाला? गेल्या 300 वर्षाच्या इतिहासात आळंदीत असं कधीच घडलं नव्हतं। असा विचित्र चमत्कार कसा काय घडला? वारेकरी का पडू लागले? अधिकारी का बरं त्या ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर निघून गेली? चमत्कार नेमकं कशा पद्धतीने घडला? काय माहिती समोर आली? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। दरवर्षी लाखोंच्या संख्येने आळंदीकडून पंढरपूरकडे जाणारी एक वारी त्या ठिकाणी ठेवलेली असते। संत ज्येष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची जी वारी असते तर ती दरवर्षी निघत असते। या दरवर्षीच्या 8 जुलै 2026 रोजी निघणार होती। लाखोच्या संख्येने वारेकरी तिथे उपस्थित होते, पण वारी निघण्याच्या अगदी काही मिनिटांआधीच एक चमत्कार घडला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। खुद मुख्यमंत्री देखील या आश्चर्यचकित झालेले आहेत। विठुरायाच्या भेटीला विठुरायाच्या भेटीसाठी कोणती सोय न पाहता, कोणते येण्या जाण्याची उन्न वारा पावसाची काळजी न करता लाखो वारकरी तिथे दाखल होत असतात, जे आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पायी जात असतात। अनेक ठिकाणी तिथून अनेक राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक येतात, तर काही विदेशातून देखील लोक येतात। लाखोच्या संख्येने हे भाविक आज त्या ठिकाणी आळंदीमध्ये पोहोचलेले होते, पण त्यांनी अद्भुत चमत्कार जो आहे तो आधीच पाहिला नव्हता, तो झालाय। अनेक वारेकरी त्यांच्यामध्ये काही 20 वर्षापासून, काही 30 तर काही 40 वर्षापासून वारी करत असतात, पण त्यांनी आयुष्यात कधी पाहिला नव्हता असा अद्भुत चमत्कार घडलाय। आज आळंदी येथे माऊलीचे प्रस्थान आज होणार होतं। काल जगद्गुरू तुकोबारायांचं प्रस्थान, त्यांच्या वारीचं प्रस्थान झालं होतं, पण माऊलीचं प्रस्थान आज होणार होतं आणि प्रस्थान होण्याच्या अगोदरच आळंदीमध्ये अद्भुत चमत्कार घडला आहे। तो चमत्कार पाहण्यासाठी अक्षरशः लोक आता गर्दी करू लागले आहे, कारण की त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि उघड्या डोळ्यांनी वारेकरांनी तो चमत्कार पाहिला आहे आणि हा चमत्कार किंचित नसून सर्वांसाठी अभेद्य होता। आता नेमकं तो चमत्कार काय होता? तो व्हिडिओ नेमकं काय आहे? याच्या मागचं कारण काय आहे? 300 वर्षात कधी घडला नव्हता असा अद्भुत चमत्कार कसा काय घडला? काय आहे याच्या मागचं सत्य? चला जाणून घेऊया। पाहता आळंदीचा झालेला हा जो चमत्कार आहे तो पाहिल्यानंतर खरं तर तुम्हाला सगळ्यात आधी आश्चर्याचा धक्का बसेल आणि नंतर तुमच्या डोळ्यातून पाणी येणार आहे, कारण की हा चमत्कार जो आहे तो भारताच्या इतिहासामध्ये त्यांची नोंद होईल असा तो चमत्कार आहे। माऊलीचे आज साक्षात असं अस्तित्व स्वतः दाखवून दिलंय की जो आहे तो आधीच कधी न दिसलेला आहे। अक्षय माऊलीच्या समाधीविषयी, या समाधीला संजीवनी समाधी म्हणतात, म्हणजेच माऊलींनी जिवंतपणी समाधी घेतलेली आहे हे सगळ्यांना माहीत आहे आणि ती समाधी जिवंत आहे, तिच्यात एक चैतन्य आहे असं म्हटलं जातं। आता आजपर्यंत फक्त माहिती होतं, पण आज त्याचं अस्तित्व त्यांनी दाखवून दिलंय आणि उघड्या डोळ्यांनी वारेकरांनी याची देही, याची डोळा चमत्कार पाहिले। आता या चमत्काराची नोंद इतिहासामध्ये होणार आहे। आता खरं तर चमत्कार घडण्यामागे कारण काय होतं? चमत्कार हा माऊलींनी का घडवला? वारी प्रस्थान होण्याच्या अगोदर हा चमत्कार कसा काय घडला आणि वारकरी अचानक पडू का लागले? अधिकारी देखील घाबरले। नेमकं काय घडलं होतं त्या ठिकाणी? का करोडो लोक आता आळंदीच्या दिशेने निघाले आहेत? तो चमत्कार पाहण्यासाठी जाणून घेऊया मग काय होतं तो चमत्कार कसा घडला, आता पाहूयात। पाहता तुमचे डोळे देखील पाणावतील, कारण की आपण जर पाहिलं तर लाखोच्या संख्येने भाविक आळंदीला येत असतात। खरं तर काही भाविक असे आहेत जे आपला संसार पाहत नाही, आपलं कामकाज पाहत नाही, शेतातली कामे सगळं सोडून येतात
आणि त्या माऊलीच्या वारीत विलीन होतात. विठुरायांच्या चरणी विलीन होण्यासाठी आषाढी वारीला पायी अगदी कष्टाने जात असतात. यावर्षी 8 जुलै रोजी वारी त्या ठिकाणी निघत होती. आजच्या दिवशी आणि त्यानंतर ती वारी जी होती ती वेगळी आणि जवळपास 24 जुलै रोजी तिथे पोहोचणार. लाखोच्या संख्येने येणारे लोक ऊन वारा पाऊस न पाहता, जेवणाची सोय न पाहता, राहण्याची सोय न पाहता लाखोच्या संख्येने वारेकरी येतात. भावी भक्तांनी आळंदी जी आहे ती वारी फार महत्त्वाची. महाराष्ट्रातील आज सगळ्यात जास्त प्रसिद्ध आणि सगळ्यात मोठी वारी आळंदीची वारी असते आणि त्याच वारीचं प्रस्थान व्हायचं होतं. माऊलीच्या मंदिरामध्ये सगळे भाविक जमा झाले होते. आजची वारी जी प्रस्थान होत होती ती खूप भव्य दिव्य होती. भाविक जमा झाले होते. तिथे टाळ गजरांचा, मृदुंगाचा नाद घुमत होता. त्या गजरामध्ये माऊली माऊली ज्ञानोबा तुकाराम असा गजर होत होता. त्याच पुढे माऊलीच्या मंदिरात पादुका उचलतात. त्या पादुका रथामध्ये ठेवल्या जातात आणि त्यानंतर भाविक भक्त माऊलीच्या पादुका ज्या आहे तर त्या रथामध्ये ठेवण्यासाठी हे करतात आणि तिथून पुढे त्याचं प्रस्थान होत असतं. आता सर्व काही सुरळीत चालू होतं. वारीची तयारी ही पूर्णतः झाली होती. दरवर्षी अशी वारी तयार होत होती. अगदी त्याच पद्धतीने वारीची तयारी झाली होती. अंतिम टप्प्यात तयारी आली होती. आळंदीचा गल्ला गल्ल्याने विठ्ठल नामाचा गजर सुरू झाला होता. माऊलीच्या पालखीच्या सोहळ्यात नियोजन अगदी वेळेवर आणि काटेकोरपणे सुरू झालं होतं. पण कुणाला माहीत नव्हतं की वारी निघण्याच्या आधी तो अद्भुत चमत्कार पाहता येईल. उघड्या डोळ्यांनी वारेकऱ्यांनी तो चमत्कार पाहता येईल असा त्यांनी कोणी विचार केला नव्हता. माऊलीचा रथ ओरडण्यासारखी माऊलीच्या लाडक्या रथांचा, बैलांचा देखील तिथे त्यांना आणलं गेलं होतं. त्यांची शिंग रंगवली होती. त्यांना न्हावून माखून घातलं होतं. पालखीचा रथ, माऊलीच्या पादुका, आसन आणि सोन्या चांदीच्या नक्षीकाम असं सगळं तिथं सज्ज झालेलं होतं. सुवासिक फुलामाळांनी सजलेलं जात होतं. वारेकरीने आपल्या रावट्या तंब्या आहेत जे गुंडाळून ते त्या ठिकाणी विठ्ठल भजनात दंग झाले होते. आता या पादुकांची पूर्ण त्या ठिकाणी फेरी मारली जाते आणि प्रचंड जयघोष सुरू होतो आणि जयघोषानंतर पुढील 5 मिनिटात हा धक्कादायक चमत्कार घडणार होता आणि तो संपूर्ण देशाच्या इतिहासात त्याची नोंद घेणार होते. कुणाला कल्पना नव्हती, पण ती वारीच्या निघण्याच्या आधी तो चमत्कार त्या ठिकाणी होणार होता. सुवासिक फुलामाळांनी सजलेले जात होते. वारेकऱ्यांची राहुट्या तंब्या त्या ठिकाणी आणि ते गुंडाळून त्या ठिकाणी विठ्ठल भजनात दंग झाले होते. कुणाला कल्पना नव्हती हा एवढा मोठा चमत्कार इथे घडणार होता. आता खरं तर काल तुकाराम महाराजांची जी आहे ती वारी निघून गेली होती. आज माऊलींची वारी निघणार होती. सगळं जय तयारी झाली होती, पण चमत्कार जो घडणार होता त्याची कल्पना कोणाला नव्हती. अखेर माऊलीची जी पालखी आहे ती तर काही इथंच तिथं ठेवली होती. ती तिथून उचलली जात नाही आणि जेव्हा ती उचलली जाते तेव्हा माऊलीच्या मंदिराचा वरचा कळस जो असतो तो कळस डुडला. लक्षात घ्या, ज्या वेळेस ही माऊलीची जी पालखी आहे तर ती प्रस्थान होण्याच्या आधी एक प्रघात आहे. तो प्रघात आहे की माऊलीच्या मंदिराचा जो कळस आहे तो कळस डुलतो. तो डुलत असताना अतिशय विचित्र पद्धतीने डुलतो आणि याच्या मागचं कारण असं असतं की कुठलीही हवा नसते, कुठलाही वारा नसतो, तरी तो इतका मोठा कळस तिथे डुलतो जेणेकरून स्वतःची मान हलवून तुम्ही आता पंढरपूरकडे निघा, प्रस्थान करा अशा पद्धतीने आज्ञा देतो. तो असं म्हणत असतो, कदाचित तुम्ही आता जा, तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही, कोणाची टंचाई भासणार नाही, सगळं संकट मी सावरण्यासाठी तुम्हाला बरोबर आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक प्रकारचे संकेत देत असतात आणि अशाच प्रकारचा चमत्कार तिथे घडला. हा चमत्कार दरवर्षी घडतो, पण यावर्षी जो चमत्कार अक्षरशः त्या ठिकाणी अगदी डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. 700 वर्षापासून ही वारी परंपरा आहे, पण दरवर्षी हा चमत्कार घडतो आणि अगदी त्याच दिवशी त्याच वेळी वारी प्रस्थान व्हायचं. अगदी त्याच वेळी हा कळस हलतो. कुठली हवा नाही, कुठलाही फोर्स नाही, तो कळस हलतो आणि त्यानंतर वारीचा प्रस्थान होत असतं. तर अशा पद्धतीने या वारीमधला जो चमत्कार आहे तर तो आज देखील दरवर्षीप्रमाणे लोकांनी पाहिलेला आहे. तर या चमत्काराविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि जर का तुम्ही विठ्ठलाचे निश्चित भक्त असाल तर रामकृष्ण हरी तुम्ही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.